श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अभिनव रामायण भाग 2. शरयू नदीतीरी कोशल नावाचा एक प्रशस्त धनधान्याने व सुखशांतीने लोकवस्तीचा प्रदेश वसलेला होता. या प्रदेशाची अयोध्या नावाची राजधानी प्रसिद्ध होती. हे नगर मोठ्या राष्ट्राची उभारणी करणाऱ्या राजा दशरथाने सर्वांगीण विकास करून अधिक समृद्ध केले होते. अनेक तंत्रज्ञ, विविध देशाचे व्यापारी वास्तव्याला होते. अयोध्याचे नागरिक सुखी, प्रसन्न, स्वकष्टावर संतुष्ट असलेले निर्लोभी व सत्यवादी होते. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्र, वर्धन, अकोप, धर्मपाल आणि अर्थशास्त्राचा ज्ञाता सुमंत हे दशरथ राजाचे 8 मंत्री सर्व गुण संपन्न, राजनिष्ठ असल्याने अयोध्याची कीर्ती दूरवर पसरली होती. याशिवाय वसिष्ठ व वामदेव ऋषी दरबारी होते. हेरखातेही जबरदस्त असल्यामुळे प्रत्येक गोष्टीची बिनचूक माहिती वेळेवर मिळत असे. प्रसंगी कठोर होऊन अपराध्याला दंड देणे, राजकोष वाढवणे, सैन्यबल दक्ष ठेवणे, बिना अपराध शत्रूशी सुद्धा सहिष्णुतेने वागणे, आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे, सजग राहून राजाच्या हिताचे ते रक्षण करीत असत. इतके सर्व ठीक असूनही दशरथ राजा पोटी संतान नसल्यामुळे दुःखी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी याग ऋष्यशृंगाच्या पौराहित्याखाली शरयू नदीच्या उत्तर तीरावर अश्वमेध यज्ञ केला. त्या यज्ञातून एक तेजस्वी पुरुष प्रगट होऊन खिरीने भरलेले सुवर्णपात्र राजाला देऊन म्हणाले, हे पायस तुझ्या राण्यांना दिल्यास तुला पुत्रप्राप्ती होईल. त्याप्रमाणे राजाने तिन्ही राण्यांस पायस दिल्यावर तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. यथावकाश कौसल्येने चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष नवमीला रामाला जन्म दिला. सुमित्रेने आश्लेषा नक्षत्रावर लक्ष्मण व शत्रुघ्न आणि रेवती नक्षत्रावर कैकेयीने भरताला जन्म दिला. दशरथ राजाचे 4ही पुत्र ताऱ्यांसारखे कांतिमान होते. अयोध्या नगरी रोषणाई व फुलांनी सजवून नागरिकांनी राजपुत्रांचा जन्मोत्सव साजरा केला. राजा दशरथांची ही 4ही मुले सर्व गुणसंपन्न होती. सर्व मुलांचे अध्ययन आणि युद्धकलेचे ज्ञान उत्तम प्रकारे पार पडले. त्यांच्यामध्ये श्रीराम श्रेष्ठ व लोकप्रिय असून पित्याच्या सेवेत नेहमीच रत असत. वैशिष्ट्य म्हणजे राम लक्ष्मणाची जास्त जवळीक होती. हे सर्वच भाऊ सद्गुणी, समजूतदार, विनयी, सर्वज्ञानी, दूरदर्शी आणि तेजस्वी होते. अशा 4 प्रभावशाली पुत्रांच्या प्राप्तीमुळे दशरथ राजा समाधानी, आनंदी होते. राजपुत्रांची शिक्षण पूर्ण झाल्यावर यौवनाच्या उंबरठ्यावर असलेल्या राजपुत्रांच्या लग्नाच्या फिकिरीत असतानाच एक दिवस राजा दशरथांकडे महातेजस्वी ऋषी विश्वामित्रांचे आगमन झाले. विश्वामित्र कठोर व्रताचे पालन करणारे होते. त्यांचे यथोचित स्वागत झाल्यावर येण्याचे प्रयोजन विचारले असता राजाची नम्र भाषा ऐकून विश्वामित्र आनंदाने पुलकित होऊन म्हणाले, हे राजन, काही विशिष्ट हेतूच्या सिद्धीस्तव मी अनुष्ठान सुरू केले आहे. जवळजवळ अनुष्ठान पूर्ण होत आले, पण कार्याच्या शेवटी मारीच आणि सुबाहू या 2 राक्षसांनी माझ्या कार्यात अडथळा निर्माण केला आहे. रक्तमांसाचे सडे शिंपून माझी कर्मभूमी अपवित्र करत आहेत. माझ्या क्रोधाचा उपयोग करून शाप पण देऊ शकत नाही, कारण माझ्या मनाची शांती ढळल्यास माझे अनुष्ठान भंग होईल. यज्ञ रक्षणार्थ हे राजन, तुझा पराक्रमी ज्येष्ठ पुत्र राम मला दिल्यास माझे अनुष्ठान पूर्ण होईल. विश्वामित्रांची मागणी ऐकून राजा सुन्न झाले. विनंती वजा स्वरात म्हणाले, मुनिवर, राम केवळ 16 वर्षाचा कोवळा कुमार एवढ्या बलाढ्य राक्षसांशी कशी काय झुंज देऊ शकेल.
ससैन्य घेऊन स्वतःच आपल्या कार्यरक्षणासाठी येतो. हे राक्षस कोणाच्या अधिपत्याखाली अशी आततायी कृत्ये करतात हे सांगावे. राजा पौलस्त्य ऋषींच्या वंशातील विश्रमा मुनींचा मुलगा, देवांचा खजिनदार, कुबेराचा भाऊ रावण, ब्रह्मदेवाच्या वराने महान बलशाली व पराक्रमी, त्याच्या अधिपत्याखालील राक्षस सर्व विश्वाला त्रास देत आहेत. याच रावणाच्या प्रेरणेने मारीच व सुबाहू माझ्या अनुष्ठानात विघ्ने निर्माण करीत आहेत. रावणाचे नाव ऐकताच भयभीत होत राजा म्हणाले, मुनिवर, रावण, मारीच, सुबाहू पराक्रमात मृत्यू इतके भयंकर आहेत. त्यांच्याशी लढण्यास मी येतो, पण माझ्या कोवळ्या रामाला मागू नये. राजाचे बोलणे ऐकून क्रोधिष्ठ विश्वामित्र म्हणाले, तू वचनभंग केलेस तर तुझ्या कुळाचा नाश निश्चित आहे. त्यांच्या कोपाने धरणी कापू लागली. हे पाहून संयमी वसिष्ठ ऋषी राजाला समजावत म्हणाले, राजन, विश्वामित्रांच्या सानिध्यात रामाला इजा होऊच शकत नाही. आपण निश्चिंत असावे. इथे अभिनव रामायणाचा भाग 2 संपूर्ण झाला. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.